हरे नमः. धर्माचा जण मूर्तिमान पुतळा भासे जना भुवरी. दीक्षा देव निजो जगतिया बद्धास हो उद्धरी. वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रती भासला. तो हा गुरुश्री जनार्दन असा पाटांगणी शोभला. सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. हरिमा सुतोवाच समाहितात्मनो ब्रह्मन् ब्रह्मणः परमेष्ठिनः हृदयाकाशाद भून्नादो वृत्तिरोधात विभाव्यते. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि सूत शौनकादिकाला सांगतात. शुकाचार्य आणि परीक्षितीचा संवाद कालच संपला. आता मूळ पुन्हा सूत शौनकादिकांचा संवाद, ज्याला म्हणतात उपक्रमोपसंहारो. कोणताही शास्त्रीय ग्रंथ हा जेव्हा निर्माण होतो किंवा श्रवण आपण जेव्हा करतो तेव्हा उपक्रम आणि उपसंहार याच्यात एक वाक्यता पाहिजे. उपक्रम काय? सूत शौनकादिकाचा संवाद. उपसंहार काय? सूत शौनकादिकाचा संवाद. उपक्रमोपसंहारो. उपक्रम आणि उपसंहार याच्यात जेव्हा एकवाक्यता असते तेव्हा त्याला शास्त्रीयता प्राप्त होते. असो, याप्रमाणे या ठिकाणी पुन्हा सूत शौनकादिकाला सांगतायत. हा मूळ संवाद सुरू आहे. त्यामध्ये ते म्हणतात की व्यास महर्षी यांनी यांचे शिष्य सांगायला सुरुवात करतात. ऋग्वेदामध्ये पहिलं ऋषी व्यासांनी विचार केला की एका व्यक्तीला इथून पुढे चारही वेदाचं ज्ञान असणं शक्य नाही. 4 वेद एका व्यक्तीला पाठ होणं शक्य नाही. म्हणून त्यांनी त्याच्यात भेद केले. हे जे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद आहेत किंवा ऋग्वेदी, यजुर्वेदी, हे काय हो? हे काही भेद नाही आहेत. फक्त हा आपल्याला सोय किंवा एवढं आपल्याला ओझं घेऊन जाता येणार नाही तर 10-10 किलो घेऊन जा, याप्रमाणे ही सोय केलेली आहे. मग ऋग्वेदाचा अधिकार पहिल्या ऋषीला दिला, त्याला ब्रह्मवच असं म्हणतात. यजुर्वेदाचा वैशंपायनाला दिला, त्याला निगद असं म्हणतात. सामवेदाचा जैमिनीला दिला, तो छांदोग्य. आणि अथर्ववेदाचा हा अंगिरसी ज्यांना दिला. आणि त्यानंतर पुराण वक्ते म्हणून पुराणाचा अधिकार कोणाला दिला? त्रयारुणी, कश्यप, सावर्ण, अकृतवर्ण, वैशंपायन, हरित म्हणजे सूतांचे पिता. त्यांच्यानंतर रोमहर्षण हे व्यास शिष्य हे पुराणाचे अधिकारी झाले. त्यानंतर पुढे ते म्हणतात पहिलाचार्य वैशंपायन, जैमिनी आणि सुमंतू. अथर्ववेदाचा अधिकार सुमंतूला दिला. त्यानंतर सुमंतूपासून आता जैमिनी पुत्र सुतवान यांनी सामवेदाची संहिता सिद्ध केली. त्यानंतर पहिलाचार्यांचे इंद्रप्रमिती, मांडुकेय, देवमित्र आणि सौभरी हे शिष्य झाले. म्हणजे इंद्रप्रमितीचा मांडुकेयचा देवमित्र, देवमित्रचा सौभरी. त्यानंतर पहिलाचार्याचा दुसरा शिष्य बाष्कल होता. त्या बाष्कलापासून बालखिल्य संहिता निर्माण झालेली आहे. त्यानंतर बाष्कल गोत्र म्हणतो आपण त्याला. हिचं देशपांडे घराणे आहे बाष्कल गोत्री. जनी जनार्दनांनी आपली मुलगी बाष्कल गोत्री देशपांडे घराण्यात दिलेली होती. तेव्हा बाष्कल यांच्यापासून पुढे बौद्ध आणि अग्निमित्र हे शिष्य झाले. त्यानंतर याज्ञवल्क्य झाले. त्याचप्रमाणे पराशर झाले. मांडुकेय हे आपण तर्पण करताना मांडुकेय म्हणतोच, तेव्हा तर्पयामी, मांडुकेयम तर्पयामी म्हणतो. हे मांडुकेयापासून शाकल्यापासून शाकल्य, बाष्कल्य हे निर्माण झाले. वात्स्य, मुद्गल, शालीय आणि गोखल्य आणि शिशिर हे झाले. त्या शाकल्यापासून जातुकर्ण्य हा शाकपुत्र झाला. त्या जातुकर्ण्य शाकपुत्र याच्यापासून बलाक, पैल, जाबाल आणि विरज हे झाले. त्यानंतर निरुक्ती जैमिनीपासून, म्हणजे ही शिष्य परंपरा सांगतायत. जैमिनीचे सुकर्मा आणि इतर शिष्य होते, त्यांनी 1000 शाखा केल्या जैमिनी. त्यापासून हिरण्यनाभ हे त्यांचे शिष्य झाले. पौषणजी यांच्यापासून आवंत्य आणि त्याचे 500 शिष्य झाले. लौंगक्षी, मांगल्य, कुल्य, कुशादी इतर.
यांनी 100 संहिता केल्या. याप्रमाणे गुरु शिष्य परंपरा सांगितली. सुमंतूचा कबंध हा शिष्य झाला. कबंधाचा पथ्य, त्याचा वेददर्श, त्याचा शौक्लायनी, त्याचा ब्रह्मबली, त्यापासून मोदोष, पिप्पलायनी, पथ्यापासून कुमुद, शुनक आणि जाजली, त्यानंतर बभ्रू आणि सैंदवायन, त्यानंतर शौक्लायनी, ब्रह्मबली यांच्यापासून नक्षत्रकल्प, शांतिकल्प, कश्यप, अंगिरस, अथर्ववेदाचा करता, एवढे शिष्य झाले. अशा प्रमाणे ते म्हणतात असे शिष्य प्रशिष्य एवढे झाले की त्यातून ही सगळी परंपरा जपली गेली. ही शिष्य परंपरांनी काय केलं, ह्या परंपरा जपण्याचं काम केलं. आणि त्याप्रमाणे हे मंत्र ऋग्वेदाचे, यजुर्वेदाचे लिखित स्वरूपात नव्हते पूर्वी, सगळं मौखिक होतं, पाठ होतं. आणि ते पाठ असल्यामुळंच त्यामध्ये आता सांगायचं तात्पर्य असं आहे की लिखित म्हटलं की त्यात लेखन दोष येतो. समजा मला काही लिहायला सांगितलं तर चुकून मला झोप लागते, एखादा अक्षर अधिक पूर्ण होतं, तर लेखनामध्ये काय होतं ते सांगतो तुम्हाला गमतीने, की उच्चारामध्ये फरक होतो. एक जण पुराणिक होता आणि तो पुराण सांगत होता. पुराण सांगता तो पुराणिक काही फार शिकलेला नव्हता. त्यांनी वाचलं काय, त्यांनी वाचलं की सीतापती त्यांनी बाण मारायला सुरुवात केली आणि त्याच्यात ओबी होती की बाण मारिशी ताकात, बाण मारिशी ताकात. त्यांनी वाचलं, ताकामध्ये बाण मारायला सुरुवात केली म्हणे. ताकात बाण, श्रोते ऐकायला लागले. एक जण विचक्षण श्रोता होता, तो म्हणला महाराज अहो ताकात कशासाठी बाण? ते म्हणजे लिहिलंय तसं. अरे ते बाण मारी सीताकांत असं आहे, बाण मारिसी ताकात. हे जे भानगड आहे ही ऋग्वेदात यजुर्वेदात नाही. कारण मुद्दाम उदाहरण दिलं की कुठं जोर द्यावा, कुठं तोडावं हे गुरुकडून शिकल्याशिवाय कळत नाही, नाही तर मग अर्थाचा अनर्थ होतो. असो, याप्रमाणे ह्या सगळ्या शिष्यांनी सगळं पहा तुम्ही, हे सगळे मंत्र कसे जपून ठेवलेले आहेत. त्याला घन केलेत, पाठ केले, घन जटा, याच्याद्वारे हे लक्षात ठेवलं. यज्ञेन यज्ञ म यजंत म यजंत यज्ञेन यज्ञ म यजंत देवास्तानि देवास्तानि धर्माणि धर्माणि प्रथमान्यासन प्रथमान्यासन देवानी प्रथमान्यासन. अशा पद्धतीने हे लक्षात ठेवलं. याला म्हणतात जटा. घन हे प्रमाणे, याप्रमाणे हे सगळे लक्षात ठेवले, मंत्र पाठ केले आणि ते पुढच्या पिढीला दिले. म्हणून त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरीमध्ये अनेक ठिकाणी पाठभेद आहेत. ऋग्वेदात पाठभेद नाही. हजारो वर्ष झाले ऋग्वेदातला शब्द इकडचा तिकडं झाला नाही, यजुर्वेदाचा इकडचा तिकडं झाला नाही. का नाही झाला म्हणले, त्याचं कारण पाठांतर. आणि असो, याप्रमाणे या पाठांतरांनी ही परंपरा निर्माण केली. यानंतर याज्ञवल्क्याची ही कथा त्यांनी सांगायला सुरुवात केली. हे याज्ञवल्क्य हे खरं म्हणजे याज्ञवल्क्याच्या संदर्भात अतिशय महत्त्वाची कथा ते सांगतात. योगीश्वर याज्ञवल्क्य असं त्यांना म्हणतात. हे कुठले, तर हे वाजसनेयी असं आपण त्यांना म्हणतो. कशामुळे वाजसनेयी म्हणतो? वाजसनेयी या नावाचं गोत्र आहे. तर वाजसनेयी असं का म्हणतात? तर वाज म्हणजे अन्न. तेव्हा यांचे पिता जे देवरात होते ते अन्नदान करण्यामध्ये पटईत होते, अन्नदानच करत होते, म्हणून त्यांना वाजसनेयी असं म्हणतात. हे वैशंपायनाचे शिष्य. खरं म्हणजे वैशंपायन हे त्यांचे मामा होते आणि हे भाचे होते. दोघं आता मामा भाचे असल्यामुळं त्यांनी त्यांना शिकवलं खरं, पण यांनी सुद्धा सगळं आत्मसात केलं. पण एकदा घटना अशी घडली की मोठी गमतीची घटना घडली. एकदा सगळ्या लोकांना त्यावेळेस आमंत्रण दिलं. पहा, याला म्हणतात वाघ दोष किंवा वाघ ब्रह्महत्या. समजा आपण एखाद्याला म्हटलं मी येतो, मी सभेला येतो आणि आलो नाही, काय होईल? काय होईल? नाही हो आलो, नाही, ही ब्रह्महत्येचा दोष आहे. तुम्ही हो म्हणालात आणि आला नाही, हा ब्रह्महत्येचा दोष आहे. तेव्हा एकदा मेरू पर्वतावर सगळ्या ब्रह्मज्ञानांची सभा भरली. त्यावेळेला वैशंपायन येतो म्हणाली, पण वैशंपायन आले नाहीत. वैशंपायन आले नाहीत म्हटल्याबरोबर हे चिडले याज्ञवल्क्य. ते म्हणले गुरु महाराज असले म्हणून काय झालं? त्यांनी ब्रह्महत्या केली, त्यांना ब्रह्महत्येचा दोष लागलाय. आणि गडबडीमध्ये काय झालं, हे निघाले तेवढ्यात भाच्यावर, त्याचा लहान भाचा होता, त्याच्यावर त्याचा पाय पडला आणि बालहत्याही घडली. वैशंपायनाकडून बालहत्याही घडली, ब्रह्महत्याही घडली. इतर शिष्य म्हणले हो त्यांच्या विरोधात कसं जायचं? ते म्हणले काही नाही, मी सांगतो. आता
ही सभा मी बोलावलेली आहे आणि हे आले नाहीत म्हणून त्यांना ब्रह्महत्या घडली. हे मग नंतर यांना कळालं की माझ्या शिष्यानी याज्ञवल्क्यांनी माझ्या विरोधात भूमिका घेतली. ते म्हणले काय रे, तू माझा भाचा असून माझा शिष्य असून माझ्या विरोधात भूमिका घेतली. मग ते म्हणे काय करू, मी दिलेलं ज्ञान देऊन टाक. ते म्हणले घेऊन टाका. सगळं ज्ञान जे दिलेलं होतं, सगळे वेद शिकला होता, तो सगळा वेद त्यांनी ओकून टाकला. आणि ओकून टाकल्यानंतर तो तित्तीर पक्ष्यांनी खाल्ला. तित्तीर पक्ष्यांनी ते घेतला म्हणून तिथून तैत्तरीय शाखा निर्माण झाली. तैत्तरीय शाखा, तैत्तरीय उपनिषद त्यातून निर्माण झालं. आणि मग तित्तीर पक्ष्यांनी ते खाल्लं. मग ते म्हणले आता आपल्याला ज्ञान, ते म्हणले आपण सूर्याकडून घेऊ. सूर्याला थांबवण्याची क्षमता होती, त्यांनी सूर्याला थांबवलं. एवं सुतस भगवान, सूर्याला नमस्कार केला, महाराज तुम्ही सगळ्या जगाला प्रकाश देता, मला ज्ञान द्या. बाजी रूप धरो हरिही, सूर्याने बाजी रूप म्हणजे अश्वाचं रूप धारण केलं आणि याला अश्वशिर धारण करून, अश्वाचं रूप धारण करून यांना उपदेश केला. आणि म्हणून ते शुक्ल यजुर्वेदी झाले. आधी ते कृष्ण यजुर्वेदी म्हणजे यजुर्वेद नव्हताच तेव्हा. हा दुसराच यजुर्वेद, शुक्ल यजुर्वेद हा सूर्याकडून यांनी प्राप्त करून घेतला. याप्रमाणे सूर्याकडून यजुर्वेद प्राप्त करून घेतला. आणि यातयामानी म्हणजे कधीही पूर्वी कधी न सांगितलेला, शिळा नसलेला, यातयाम म्हणजे शिळा, अयातयामानी म्हणजे शिळा नसलेला, ताजा असा हा वेद त्यांनी आत्मसात केला. सूर्याकडून आत्मसात केला. सूर्याला त्याप्रमाणे या वेदांच्या शाखा तयार केला आणि त्याप्रमाणे वैशंपायनाला उत्तर त्यांनी दिलं. वैशंपायनाला त्यांची विद्या त्यांनी परत दिली. याप्रमाणे हेच एकदा हे कुठले राहणारे, याचे वडील देवरात, हे गुजरातमधले वडनेर या ठिकाणचे राहणारे. आणि शाकल्य मुनीच्या आश्रमामध्ये हे एकदा होते. शाकल्य मुनीच्या आश्रमात असताना सुप्रिय नावाचा राजा हा पुत्रप्राप्तीसाठी 12 ब्राह्मणाच्या द्वादशीचं व्रत करत होता. त्यांनी सांगायचं शाकल्य मुनीकडे जाऊन, तुमचा एक ब्राह्मण दर द्वादशीला पाठवा. ते म्हणले ठीक आहे, काय हरकत नाही. एक शिष्य दर द्वादशीला जात असे आणि द्वादशीला गेला की तिथे श्रीवर्चस्व म्हणून आशीर्वाद द्यायचा, मंत्राक्षता द्यायच्या आणि यायचं. अनेक दिवस झाले. एके दिवशी याज्ञवल्क्याची पाळी आली. गुरु म्हणले, शाकल्य म्हणले, जा रे याज्ञवल्क्या, ह्या सुप्रिय राजाकडे जा. म्हणजे कशाला, जेवण करा, मंत्राक्षता द्या आणि या. तर या राजाला काय त्या दिवशी बुद्धी झाली काय माहीत. तो म्हणला आता आपण मृगयाला जाऊ. त्याची बायको म्हणली द्वादशी आहे ना, म्हणले येतील ब्राह्मण, जेवतील आणि जातील, त्यांच्यासाठी बाजूला वाढून ठेवा, ते खातील. आणि मग म्हणले आता मंत्राक्षता, ते म्हणले पलंगावर टाकतील, तुला घ्यायच्या नसतील तर पलंगावर टाकतील. बरं म्हणे ठीक आहे. आणि प्रत्येकच वेळेला हे चालायचं, त्याला काहीच वाटलं नाही. याज्ञवल्क्य आले. जेवण झाल्यानंतर त्याने हातात मंत्राक्षता घेतल्या. म्हणले मंत्राक्षता घ्यायला कोण आहे, राजा कुठं आहे. ते म्हणले राजेसाहेब शिकारीला गेले. म्हणले मग त्यांची पत्नी, ते म्हणले तिला लागायचं नाही. असं आहे का म्हणे, मग काय करा. ते म्हणले पलंगावर टाका. पलंगावर टाका म्हणल्याबरोबर यांनी श्रीर्वचस्वम आयुष्यम आरोग्यमात पवमानम येते धान्यम धनम पशुपमुत्र लाभम शतसहस्रम दीर्घमायुः असं म्हणून मंत्राक्षता टाकली. पुत्रपत्रादी वृद्धिरस्तु, याप्रमाणे पुत्र आणि पौत्राचा आशीर्वाद देऊन मंत्राक्षता टाकली आणि गेले निघून. ते मोठे तडक होते, थांबले नाहीत, कोणाची वाट नाही पाहिली, गेले निघून. इकडे राजा आला. म्हणले आलते का ब्राह्मण, आलते. म्हणले कोण आलते, याज्ञवल्क्य. असं आहे का, म्हणले टाकली का मंत्राक्षता, हो म्हणले. थोड्या वेळाने पाहिलं तर त्या पलंगाला, तो लाकडी होता, त्याला अंकुर फुटायला सुरुवात झालेली होती. राजा थक्क झाला. बाबा म्हणले वाळलेल्या लाकडाला जो अंकुर फोडू शकतो तो आपल्यासारख्यांना पुत्र प्रदान का नाही करू शकत, त्याच्यामध्ये ही क्षमता का नाही असू शकत. ते पुन्हा गेले शाकल्य मुनीच्या आश्रमात. महाराज तुमच्या याज्ञवल्क्याला पुढच्या वेळेस पाठवा, पुढच्या द्वादशीला. याज्ञवल्क्य म्हणले आता येत नसतो, आता पुन्हा 12 वर्षांनी बघू म्हणले. मी आता नसतो येत, सगळ्यांची फेरी होऊ द्या मग मी येईल. अहो रोज रोज काय कपिला षष्ठीचा योग येत असतो का. त्याला मंगळवार पाहिजे, त्याचप्रमाणे त्याला भाद्रपद महिना पाहिजे, त्याला षष्ठी पाहिजे, त्याला कृष्ण पक्ष पाहिजे, 6 गोष्टी त्याला अनुकूल पाहिजेत. तर ज्याला आपण
कपिलाषष्ठीचा योग म्हणतो. याप्रमाणे याचा अधिकार त्यांनी सांगितला. आणि एके दिवशी हे याज्ञवल्क्य यांचा अधिकार काय होता हे सांगायला सुरुवात करतात. ते म्हणतात यांची व्यावहारिकता काय होती. जनकाच्या दरबारामध्ये एकदा दरबार बसलेला होता, भरलेला होता आणि ब्रह्मचर्चा चाललेली होती. ही ब्रह्मचर्चा चाललेली असताना त्यावेळेला जनकाने मोठे मार्मिक प्रश्न विचारले. जनक म्हणले, महाराज या ठिकाणी याज्ञवल्क्य उपस्थित आहेत, मी सगळ्यांना विचारतो, उत्तर द्यावं. काय प्रश्न होते ते म्हणले, आम्हाला हवन करायचे. समजा दूध मिळालं नाही तर कशाने हवन करावं, द्रव्य मिळालं नाही तर कशाने हवन करावं. याज्ञवल्क्य पुढे आले. ते म्हणले, दूध नाही मिळालं तर यव म्हणजे भात याने हवन करा. ते म्हणले, यवही नाही मिळाले, भातही नाही मिळालं दुष्काळामध्ये, मग कशाने हवन करा. ते म्हणले, फळाने हवन करा. फळही नाही मिळालं मग कशाने हवन करा. ते म्हणले, औषध वनस्पतीने हवन करा. तीही नाही मिळाली मग कशाने अग्नीमध्ये हवन करायचं. ते म्हणले, पाण्याने करा. पाण्याने सुद्धा चालतं. मग ते म्हणले, पाणी नाही मिळालं, दुष्काळ पडला 12 वर्ष, पाणी नाही. मग याज्ञवल्क्य म्हणले, श्रद्धेमध्ये सत्याचं हवन करा. याला म्हणतात सूक्ष्म ज्ञान. तेव्हा वरवरच्या ज्ञानाला काही अर्थ नाही. नुसत्या बाकीच्या गोष्टीला फळ, पुष्प, फळं, मुळं, पाणी याला अर्थ नाही. तुमचं चित्त कशात आहे, तेव्हा श्रद्धेमध्ये सत्याचं हवन करा. आणि याच वेळेला ब्रह्मचर्चा सुरू झाली. त्यांनी याज्ञवल्क्यांच्या समोर सर्वांना सांगितलं, महाराज, जनक म्हणाले, जे कोणी ब्रह्मज्ञानी असतील त्यांनी माझ्या 1000 गायी घेऊन जाव्या. पहा, जे ब्रह्मज्ञानी असतील. आता ब्रह्मज्ञानी मी आहे असं म्हणलं म्हणजे अहंकार आला. मग ब्रह्मज्ञानी मी कसं म्हणायचं, कारण जो ब्रह्मज्ञानी आहे तो ब्रह्मरूप झालाय. मग त्याला माझं वेगळेपणाचं अस्तित्व कुठे आहे हो, मग वेगळा मी नाही ना. जे ब्रह्मज्ञानी असतील त्याने 1000 गायी मी या ठिकाणी दान देण्याचं ठरवलंय, सुवर्णांकित गायी आहेत, घेऊन जाव्या. याज्ञवल्क्याने आपल्या शिष्याला खून केली. घेऊन जा रे म्हणले, घेऊन जा. सगळे शिष्य उठले आणि 1000 गायी घेऊन चालले. लोक म्हणले, थांबा थांबा थांबा, याज्ञवल्क्य तुम्ही ब्रह्मज्ञानी आहेत का म्हणले. ते म्हणले, मला वाटतं मी ब्रह्मज्ञानी. पुढे बोला. ते म्हणले, आमच्या प्रश्नाची उत्तरं द्या. सगळ्या प्रश्नाची उत्तरं दिली. शेवटी गार्गी त्या ठिकाणी आली. गार्गी म्हणली, मला 2 प्रश्न विचारू द्या, मग तुम्ही घेऊन जा म्हणले ह्या सगळ्या गायी. ते म्हणले, विचारा. गार्गीने प्रश्न विचारला की खाली, वर, भूत, भविष्य, द्यू हे कशामध्ये ओतप्रोत आहे. ते म्हणले, हे सगळं आकाशात ओतप्रोत आहे. ते म्हणे, आकाश कशात ओतप्रोत आहे. दुसरा प्रश्न, आकाश कशात ओतप्रोत आहे. ते म्हणतात, अक्षर ब्रह्मात ओतप्रोत आहे. म्हणून आशावादित्यो ब्रह्मा हे त्यांनी निर्माण केलेलं मंत्र आहे. आशावादित्यो ब्रह्मा, अक्षर ब्रह्मामध्ये हे ओतप्रोत आहे. मग ते म्हणे, ब्रह्म कसं आहे. आता ब्रह्म काही शब्दाने सांगता येतं का, नाही सांगता येत. ब्रह्म शब्दाने सांगता येत नाही. ब्रह्म जर सांगायचं झालं तर द्वैत झालं ना, आणि द्वैत झालं तिथं ब्रह्माचं वर्णन कसं होईल. ते निर्गुण, निराकार, निर्विकार आहे. मग ब्रह्म म्हणजे काय असं म्हटल्यानंतर त्यांनी सांगितले, अस्थाणू, जे अस्थाणू आहे, असूक्ष्म आहे, सगळीकडं अशब्द लावून, म्हणजे ज्याचं वर्णन करता येत नाही. निराकार, निर्विकार, निर्द्वंद्व, निर्लेप, निर्गुण असं उत्तर दिलं. आणि असं उत्तर दिल्याबरोबर गार्गीने नमस्कार केला. ते म्हणले, वा रे वा. मग गार्गीने नमस्कार केला म्हटल्यानंतर सगळ्यांनी सांगितलं, ज्या अर्थी ब्रह्मवादिनी गार्गी त्यांना मानते त्या अर्थी आपणही मानलं पाहिजे. याप्रमाणे हे याज्ञवल्क्याचं आख्यान या ठिकाणी सांगितलं. त्यांना 2 स्त्रिया होत्या. एक होती कात्यायनी आणि दुसरी होती मैत्री. कात्यायनी आणि मैत्री. मग शेवटी याज्ञवल्क्य म्हणले, आता जसं आपण मृत्यूपत्र करतो तसं ते म्हणले, आता मला ही संपत्ती वाटायची, कोणाला काय पाहिजे सांगा. दोघी समोर आल्या, कात्यायनी आणि मैत्री. मैत्रीने विचारलं, महाराज, अमरत्व हे तुम्ही दिलेल्या संपत्तीतून मिळणार आहे का. ते म्हणे, नाही, अमरत्व याच्यातून मिळणार नाही. संपत्ती मिळेल, भौतिक साधनं मिळतील, पण अमरत्व मिळणार नाही. मग अमरत्व कशाने मिळेल. ते म्हणाले, ज्ञानाने. मग ही संपत्ती सगळी कात्यायनीला देऊन टाका, मला तुमचं ज्ञान द्या. मला ज्ञान द्या, संपत्ती सगळी कात्यायनीला देऊन टाका.
याप्रमाणे आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवती हा त्यांचा सिद्धांत आहे. आत्मनस्तु कामाय आपल्या स्वतःसाठी जो चांगला आहे तो चांगला म्हणतो आपण. आत्मनस्तु कामाय माझं काम करणारा तो चांगला, माझं काम न करणारा वाईट. अरे पण तू ठरवलंस ते काही परिपूर्ण नाही, ते काही आपण सापेक्ष दृष्टीने ठरवलं, निरपेक्ष दृष्टीने नाही. म्हणून आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवती. आत्मनस्तु कामाय माझं काम केलं म्हणजे पुत्रं प्रियं भवती. आत्मनस्तु कामाय भार्या प्रिया भवती. बायको सुद्धा आवडते का आपलं काम करते म्हणून. ते म्हणतात याप्रमाणे शतपथ ब्राह्मणामध्ये त्याचं विवरण त्यांनी केलेलं आहे. अशा या याज्ञवल्क्याची कथा सांगितली. त्यानंतर पुढे ते म्हणतात तुला आता मार्कंडेयाची कथा सांगतो. म्हणून शौनक हे सांगतात सूत जीव चिरं साधो वदनो वदतां वर तमस्य पारे भ्रमतां नृणां पारदर्शनः. माणसाला मुक्ती किंवा ज्ञान हे कसं प्राप्त होतं, साक्षात्काराने माणूस मुक्त कसा होतो ते आम्हाला सांगा. आणि आम्ही एकदा भगवंतांनी मुकुंद अवतार धारण केल्याचं ऐकलंय. तेव्हा हा मुकुंद अवतार कसा धारण केला, वटपत्र पुटे तोकम शयानम त्वेकम अद्भुतम, असा अद्भुत भगवंताने अवतार धारण केला. तो आम्हाला ऐकायचा आहे. ते कुतूहल आमच्या मनामध्ये एशन संशयो भूयान सूत कौतूहलम यतः असं म्हटल्यानंतर सूत म्हणतात शौनकादिकाव एकदा काय झालं की स्वतः मार्कंडेय महाभाग सप्तकल्पांत जीवन, 7 कल्प जीवन होतं या मार्कंडेयाला. मार्कंडेय एकदा लहान होते तेव्हा मृत्यू समोर आला. त्यांना बालपणीच मृत्यू होता. मृत्यू समोर आल्याबरोबर मार्कंडेय घाबरले आणि त्यांनी शिवाला पकडलं. शिवशंकराच्या पिंडीला त्याने आलिंगन दिलं. त्यातून शंकर प्रगटले. ते म्हणले काय रे, अहो हा तर मृत्यूचा मृत्यू आहे, हा तर काळाचा काळ आहे. आपण म्हणतो ना कालाग्नी रुद्राय, हा कालाग्नी रुद्राय, हा काळाचा काळ आहे. तो प्रगटल्याबरोबर त्यांनी सांगितलं याला हात लावायचा नाही, हा माझा शिष्य आहे, हा माझा भक्त आहे. आणि मृत्यू निघून गेला म्हणून त्यांना सप्तकल्पांत जीवन प्राप्त झालं असं म्हणून ते सांगतात. एकदा हे मार्कंडेय तपश्चर्या करत बसले होते. मृकंडाचा हा मुलगा मृकंड तनय हा तपश्चर्या करत बसलेला होता. कसे बसले होते, बिभ्रत कमंडलू धारण केलेला, वल्कल धारण केलेले, मेखला धारण केलेली, दंड धारण केलेला आणि अग्नीची पूजा केली. त्याचप्रमाणे पितरांची पूजा केली, गुरुची पूजा केली, संध्या वगैरे केली आणि तपश्चर्या करत बसले. आराधयम ऋषिकेशम जिज्ञे मृत्यू सुदुर्जयम, ज्यांनी मृत्यूला सुद्धा जिंकलं असे हे मार्कंडेय. ज्याप्रमाणे ब्रह्मा भृगुर्भवो दक्षो हे सगळ्यांची पूजा वगैरे केली आणि तप करायला बसले. कुठे, पुष्पभद्रा नदीच्या तटाकावरती. पुष्पभद्रा नदी यत्र चित्राख्याचे शिलाविभो, त्या ठिकाणी आश्रम होता त्याचा. तिथे शांत बसले तपश्चर्या करत, डोळे झाकलेले. इंद्राला वाटलं आपलं पद घेईल म्हणून इंद्रा घाबरला आणि इंद्रानी तिथे सगळा मदनाचा व्यवहार सुरू केला. 5 बाण मदनाचे मारले. मत्त भ्रमर संगीत, तिथे सुंदर अशा प्रकारच्या भुंग्यांचा गुंजारव सुरू झाला. कोकिळा गाऊ लागल्या. पंचमस्वरामध्ये आम्र वृक्ष फुलला, सुगंध वातावरण झालं आणि पुंजिक स्थली नावाची अप्सरा त्या ठिकाणी पाठवली. आता हे जे हळूहळू वर्णन आपल्या 12व्या स्कंदाकडे यायले ते आपल्या जवळच आहे, म्हणजे कलयुग सुरू होण्याच्या वेळेस ते. कारण ह्या भागवतामध्ये सगळ्या युगांच्या कथा आलेल्या आहेत. वैवस्वत मन्वंतर हे आता चालू आहे, त्या वैवस्वत मन्वंतरातली ही कथा आहे. म्हणून सगळ्यात जवळची कथा आहे, आपल्या जवळचा इतिहास आहे हा, असं म्हटलं पाहिजे. तेव्हा याप्रमाणे वंश अवतार कथा या भागवतामध्ये सगळ्याच ठिकाणच्या सांगितलेल्या आहेत, सगळ्या युगाच्या ठिकाणच्या सांगितलेल्या आहेत. आता ही मन्वंतर वैवस्वत मन्वंतरातली कथा सांगतात. पुंजिकस्थली ही अप्सरा सध्या कार्यरत आहे आणि पुंजिकस्थली अप्सरा तिथे आली. इंद्राच्या सांगण्याप्रमाणे तिने नृत्य करायला सुरुवात केली. हाव भाव कटाक्ष नृत्य सगळं सुरू केलं. अनेक अप्सरा आल्या आणि पक्षी गाऊ लागले. वातावरण अत्यंत विद्ध झालं आणि अन्वीयमानो गंधर्वैर, गंधर्व गाऊ लागले, गीत गाऊ लागलं. आणि ह्यांनी पाहिलं काय हो, हे सगळं वातावरण कोणी निर्माण केलं, इंद्राने केलं. ठीक आहे म्हणले, असू द्या. इंद्राला काय वाटतं, इंद्राला वाटतं मी घाबरेल, मी भील,
किंवा माझं या ठिकाणी तपोभंग होईल, शक्य नाही. माझा तपोभंग होणं शक्य नाही. त्यांनी 5 बाण मदनाचे लावले, परंतु यांचा तपोभंग झाला नाही, मनोभंग झाला नाही, यांचं मन विचलित झालं नाही. शेवटी इंद्र त्यांना शरण आला. इंद्राने नमस्कार केला आणि चुकलं म्हणाल. कदाचित हे जर रागावले, चिडले तर आपल्याला भस्मसात करतील म्हणे, चला म्हणून हात जोडले, नमस्कार केला. इंद्र निघून गेले. पुन्हा यांची तपश्चर्या चालूच होती. आणि एवढ्यात तव शुक्ल कृष्ण प्रत्यक्ष नरनारायण शुक्ल कृष्ण, एक पांढरा आणि एक काळा. काळा कृष्ण आणि पांढरा म्हणजे गोरा, गोरा आणि काळा असं या दोघांचं रूप होतं. हे दोघ जण एकच, म्हणून त्याला नवनारायण असं म्हणतात, नरनारायण असं म्हणतात. हे नर आणि नारायण. तव शुक्ल कृष्ण नवकंजलोचन प्रत्यक्ष नरनारायण त्या ठिकाणी प्रसन्न झाले. त्यांनी सुंदर अशा प्रकारचं वस्त्र धारण केलेलं होतं. हातामध्ये कमंडलू होता, दंड होता, वीणा होती आणि खाली आले, अक्षमाला होती. खाली आल्याबरोबर यांनी पाहिलं, प्रत्यक्ष नरनारायण आलेत म्हटल्यानंतर यांनी साष्टांग दंडवत घातला, नमस्कार केला. महाराज आपण प्रत्यक्ष आलात, आनंद झाला. हृष्ट रोमाशो पूर्णाक्षो, अंगावर रोमांच उभे राहिले, डोळ्यातून अश्रू येऊ लागले आणि भक्ती दाटली. आणि मग मार्कंडेय म्हणतात, किम वर्णयत विभोज दुधीरतोसु, आपलं वर्णन काय करावं. आपण आपल्या दर्शनासाठी कितीतरी लोक एवढी तपश्चर्या करतात, कितीतरी लोक आयुष्याचे आयुष्य खर्च करतात, परंतु आपलं दर्शन हे दुर्लभ आहे. आपण आम्हाला दर्शन दिलं, खरोखर ज्यात सात्वतः पुरुषरूप मुशंती सत्वम, आपलं सात्विक रूप मला दाखवलं. तुम्हाला नमस्कार असो. नारायणाय ऋषेच नरोत्तमाय, हे नारायणा, हे नरोत्तमा, तुम्हाला नमस्कार असो. हंसाय संयत गिरे, तुम्हीच हंसरूप आहात, तुम्हीच सर्व जगाचे पालक आहात, चालक आहात. निगमेश्वराय, निगम म्हणजे वेद, वेदाचे स्वामी तुम्ही आहेत, तुमच्यापासूनच वेदाची निर्मिती झाली. याप्रमाणे यम वैन वेद वितदाक्षपथैर भ्रमध्येही, सामान्य माणसं हे भ्रमत असतात, फिरत असतात, त्यांना तुमचं दर्शन शक्य नाही. तेव्हा मला तुम्ही दर्शन दिलं, तुम्हाला नमस्कार असो. असं म्हटल्यानंतर सूत म्हणतात, शौनकाधिकाव, भगवंतांनी त्यांची स्तुती ऐकली. म्हणले, अरे हे मार्कंडेया, मी तुझ्या तपश्चर्येने, तपस्वाध्याय संयमाने मी प्रसन्न झालो आणि तुझी अनपायिनी भक्ती, तुझी अविचल निष्ठा, अविचल श्रद्धा यांनी मी प्रसन्न झालो. तुला काय वर पाहिजे तो माग. वर देशात अभिप्सितम, इप्सित वर माग. ते म्हणले, मला काहीच नको, मला काय पाहिजे, पण मला माझ्या मनात एक आहे, ते वर मी मागतो. माग म्हणे, काय वर मागायचं तो माग. ते म्हणे, मला फक्त तुमची माया दाखवा, बस एवढाच मला वर द्या, तुमची माया मला पाहायची. सूत शौनकाधिकाला म्हणतात, त्या ठिकाणी नरनारायणांनी ही त्यांची विनंती ऐकली आणि ते अदृश्य झाले. आणि अंतर्धान पावल्यानंतर बरेच दिवस गेले, काही एक दिवस नाही गेला, अनेक दिवस गेले. पुष्पभद्रा नदीवर यांचं दैनंदिन चाललेलं ध्यान, धारणा, होम, हवन, जप, जाप्य सगळं चाललेलं. बसन अग्न्यर्क सोमांबू, नेहमीप्रमाणे नित्यप्रमाणे पूजा अर्चा चाललेली. त्यांनी वर्णनात असं केलंय की इतके मार्कंडेय तल्लीन होत असत पूजेत की कधी कधी पूजेची वेळही कळत नसे. किती वेळ पूजा करायलोय, 1 तास झाला, 2 तास झाले, 12 तास झाले, पूजाच चालू आहे. क्वचित पूजा विसस्मार, कधी कधी पूजाही विसरायची, कधी वेळेचंही भान नाही. प्रेम प्रसर संपूत, कारण प्रेमामध्ये इतके तल्लीन होते भक्तीमध्ये की कशाचंच भान नव्हतं, काळाचं सुद्धा भान नव्हतं. आणि याप्रमाणे एकदा एकदम विसरले ते की आपल्याला नरनारायण भेटलेत, आपण त्यांना वर मागितलं, हे विसरले. आणि एकदम प्रचंड वारा सुटला, इतका प्रचंड वारा सुटला की अरे 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 एवढा वारा अचानक कसा सुटला. आतापर्यंत तर तमचंड शब्दम, त्या वाऱ्याचा आवाज येऊ लागला. एवढ्या मोठ्या समुद्राच्या लाटा आकाशापर्यंत जाऊ लागल्या आणि अक्षस्थविष्टा, आकाशामध्ये विजा चमकू लागल्या. स्तडधीही, आकाशात विजा चमकू लागल्या. धो 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 पाऊस पडू लागला, वर्षधारा पडू लागल्या, वारा सुटला सोसाट्याचा, पाऊसही पडू लागला, विजाही कडकडू लागल्या. समोरचं काही दिसेना, अंधार पडला. आणि म्हणले एकदम बघता बघता अंधार पडला. समीर वेगोर्मी, उर्मी, एवढ्या लाटा वाढल्या की मोठमोठे तिमिंगल, मोठमोठे मासे त्या
पाण्यामध्ये दिसू लागले. आणि तेवढ्यात त्यांची पुष्पभद्रा नदी एवढी तुफान वाहू लागली की त्या नदीच्या काठचे झाडं झुडपं आश्रम हे सगळे त्या नदीने गिळंकृत केले आणि हे देखील नदीत गेले. ती नदी काय लहान होती अहो, समुद्र प्राय ती नदी समुद्रा एवढी मोठी आणि त्याच्यामध्ये ते गटांगळ्या खात राहिले. चतुर्विधम वीक्ष सात्मना मुनी आणि गटांगळ्या खाऊ लागले. तोंडात पाणी पोहत आहेत. अरे आपला आश्रम कुठे गेला म्हणले. गेलं सगळं पाण्यात. झाडं गेले पाण्यामध्ये, आश्रम गेला पाण्यामध्ये. आपूर्य मानो वर्षात बिरंबुदई ही पाऊस थांबायचं नाव घेईना. वारा सोसाट्याचा सुरूच आहे. अंधार सगळीकडे पडलेला आहे. आकाशामध्ये ढग दाटलेले आहेत आणि भ्राम विक्षिप्य जडा जडांधवत सगळ्या जटा विकीर्ण झालेल्या आणि अंधवत एखाद्या आंधळ्याप्रमाणे फिरू लागले. मला काहीच दिसणं म्हणले. काय अडचणही जडांधवत क्षुत्रक परी तो भूक लागली तहान लागली. खूप दिवस झाले ना. क्षुत्रक परी तो तहान लागली भूक लागली. मोठमोठे मासे, अरे बापरे एवढे मोठे मासे ते मला खातील की काय याची भीती वाटू लागली. आणि जे गरगर गरगर फिरू लागले तिथे मोठमोठ्या गोल गोल असणाऱ्या ज्याला आपण आवर्त म्हणतो, आवर्त म्हणजे भोवरे, त्या नदीमधले भोवरे, त्या नदीच्या भोवऱ्याच्या खाली जायचे की पुन्हा वर यायचे, पुन्हा खाली जायचे, पुन्हा वर यायचे. आणि एवढ्या सगळ्या भोवऱ्यामध्ये एवढ्यात अयुतायुत वर्षानाम, अयुतायुत लाखो वर्ष झाले म्हणले हे फिरतच राहिले. विष्णूची माया काही कळलीच नाही. आणि एकदम त्यांना एक पान दिसलं छोटंसं. त्या छोट्या पानावर एक छोटंसं बालक दिसलं. अहो म्हणले इकडं झाड नाही झुडूप नाही, पान कुठून आलं? वडाचं पान. त्याच्यावरती एक छोटंसं बालक. शयानम पर्णपुटके ग्रसंतम प्रभयातमा. प्रभयातमा एवढा सगळीकडे अंधार होता, फक्त हे चमकत होतं बाळ. त्यांच्या अंगावरचे अलंकार चमकत होते. त्याची चमक पाहिली. अरे म्हणले छोटंसं बाळ, माझी ही अवस्था व्हायली, या बाळाचं काय होईल? त्या बाळाच्या जवळ धावत धावत गेले. महामरकत श्यामम, महामरकत श्यामम श्यामल रंगाचे होते. महामरकताच्या त्या ठिकाणी अंगामध्ये सुंदर मणी होते आणि सुंदर पंकज एखाद्या कमलाप्रमाणे वदन होतं. कंबुग्रीवम महोरस्कम एवढं छोटं बाळ म्हणले ज्याला दागदागिने कुणी घातले असतील काय की, पण दागदागिने घातले होते. सुंदर भ्रुवम श्वास जल दैका भातम आणि आहे म्हणले जिवंत आहे. त्याला म्हणले याला जवळ घ्या आणि याला आपण बुडू देऊ नये म्हणून जवळ गेले. मुखे निधाय विप्रेंद्रो. तेवढ्यात यांनी बाळाला जवळ घेतला आणि आता आपण त्याला जवळ घेणार. एवढ्यात त्या बाळाने श्वास घेतला. त्या श्वासामध्येच हे गायब झाले. म्हणले कुठे गेलो म्हणले मी, ते बाळ कुठे गेलं? त्या बाळाच्या प्रत्यक्ष मुकुंद अवतार आहे हा. ह्या मुकुंदाच्या मध्ये शरीरामध्ये गेले. मुखे निधाय विप्रेंद्रो धाते विस्मिता. त्याच्या मुखात गेले. त्याच्या पोटामध्ये फिरू लागले. तिथे मोठी नदी दिसलीच, तिथे समुद्र दिसले, तिथे वारं दिसलं, तिथे काही दिसेना. अंतर्दर्शे सद्यो. आणि म्हणजे हा बालक कुठे गेलं? मला ते बालक दिसलं. बघता बघता मला भ्रम झाला का स्वप्न पडलं? तिरोधावी क्षणादस्य. अनेक वर्ष फिरले त्या पोटामध्ये आणि एके दिवशी भगवंताला वाटलं अरे फार दिवस झाले मार्कंडेय आपल्याजवळ, एकदा बाहेर तरी टाकावं. म्हणून एकदम भगवंतांनी श्वास बाहेर टाकला. ते मार्कंडेय बाहेर पडले. बाहेर पडले तर काय, पुष्पभद्रा नदी शांत वाहते. आपली झोपडी कायम आहे, झाड कायम आहे. तिरोधाय क्षणात असे स्वाश्रमे पूर्ववत स्थित. आपण आश्रमातच आहेत आणि आपण समुद्रात फिरलो हे काय स्वप्न होतं का काय? आणि आश्रमात आपण दिसायला लागलो. आश्रम जागच्या जागीच आहे. पुष्पभद्रा नदी वाहतेच आहे. तिचंही तीच जसं तसाच आहे. बाजूचे झाड आहेत, झोपड्या आहेत. मी काय पाहिलं काहीच कळलं नाही. मग सूत म्हणतात शौनकादिका हो, ज्या ठिकाणी त्यांच्या लक्षात आलं की भगवंतांनी आपल्याला मायेचं दर्शन घडवलंय. मार्कंडे म्हणतात देवा मी तुम्हाला शरण आलो, तुमच्या मायेला शरण आलो. प्रपन्नोस्मिंग्रे मूलंते प्रपन्ना भयदम हरे. प्रपन्ना भयदम हरे. जे तुला शरण येतात त्यांना तू अभय देतोस. तेव्हा हे देवा मला अभय दिलंस तुम्ही मला मायेचं दर्शन घडवलं. आपला आज मला खरोखर साक्षात्कार झाला असं म्हणून शांत बसली. तेवढ्यात आकाशामधून एकदा भगवान शिवशंकर पार्वतीसह चाललेले होते. तमेव निबद्धात्मानं वृषेण दिवी पर्यटन करत फिरत चालले होते. बैलावर बसले महादेव पार्वती.
आणि पाहिले मार्कंडेयाकडे. मार्कंडेयाने एक लंगोटी घातली होती आणि बसले होते शांत. पार्वती म्हणती, काय महादेवा, तुमचे काय भक्त आहेत पहा बरं. बिचाऱ्यांना अंगभर वस्त्र मिळत नाही, अंगभर कपडा मिळत नाही, खायला मिळत नाही. म्हणले नाही नाही द्या, म्हणले त्यांना काही ना काहीतरी द्या ना, तुम्ही दिले तर ते घेतील. अगं म्हणले ते काहीच घेणार नाही, ते पूर्ण काम आहे, ते काहीच घेणार नाही. नाही म्हणले तुम्ही द्या तर खरं. बरं चल म्हणे. असं म्हणल्यावर शंकर पार्वती खाली उतरले. तावत शिवोर वैश्वसितेन भार्गवाहा. आणि खाली उतरल्याबरोबर पाहिलं, भगवंताकडे पाहिलं आणि त्यांनी नमस्कार केला भगवंताला. भगवंतानी त्यांना विचारलं, महाराज अहो आमची ही पत्नी पार्वती ती म्हणते तुमचे भक्त सगळे दरिद्रीच असतात, त्यांना काहीतरी द्या ना, त्यांना तुम्ही पैसा द्या, अडका द्या, त्याचप्रमाणे कपडे द्या, लत्ते द्या, तुम्हाला काय द्यायचे, काय पाहिजे सांगा बरं. त्याने हात जोडले, नमस्कार केला. म्हणजे महाराज शंकर म्हणतात, अहो तुमच्यासारखे ब्राह्मण जगात आहेत म्हणून धर्म टिकलेला आहे. शंकर म्हणतात तुमच्यासारखी निरीच्छ लोक जगात आहेत. भगवान म्हणतात अमोघ दर्शन मिळेशा, तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही मागा, मी तुम्हाला द्यायला तयार आहे. पण तुमच्यासारखे निरीच्छ लोक जगात आहेत म्हणून ब्राह्मणा साधवा शांता निसंगा भूतवत्सला. हा निसंग आहेत, शांत आहेत, भूतवत्सल आहेत आणि एकांत भक्त आहेत आणि त्याच्यामुळं हा धर्म टिकून आहे. परंतु तुम्हाला काय पाहिजे ते सांगा. ब्राह्मणेभ्यो नमस्यामो, शंकर म्हणतात ब्राह्मणेभ्यो नमस्यामो, मी ब्राह्मणाला नमस्कार करतो. आपण ब्राह्मणाला नमस्कार करण्याचे कितीतरी संदर्भ आहेत. आपल्याला उपनिषदामध्ये सुद्धा ब्राह्मण यांनाच नमस्कार त्यांनी केलेला आहे. त्रिष्कृत्वो ब्राह्मणेभ्यो तिष्कृत्वो, ब्राह्मणाला 3दा नमस्कार केलेला आहे त्यांनी. ब्राह्मणेभ्यो नमस्यामो यस्य द्रूपम त्रयीमयम, जसा अग्नी त्रयीमय आहे तसा ब्राह्मण सुद्धा त्रयीमय आहे, म्हणजे तो वेदमय आहे, वेदमय ब्राह्मण आहे. वेद त्याच्यामध्ये त्याच्या वेदाचं स्वरूप आहे आणि म्हणून मी तुम्हाला नमस्कार करतो. तुम्ही समाधान, तप आणि स्वाध्याय संयमाने सगळं प्राप्त केलंय. असं ऐकल्यावर हे म्हणतात, महाराज तुम्ही माझी स्तुती काय करता. माझी स्तुती करू नका, मी स्तुतीने पागळणार नाही. मी म्हणणार नाही की महादेवानी माझी स्तुती केली, तो तुमचा मोठेपणा आहे माझी स्तुती करता. अहो ईश्वर लीलेयम, काय लीला आहे म्हणे तुमची ही. दुर्विभाव्या शरीर नाम, तुमची लीला सामान्यांना कळणार नाही. धर्मम ग्राहितो प्राय प्रवक्ताश देही नाम. आणि आपण या ठिकाणी स्वतःच्या मायेने विश्व निर्माण करता, विश्वसृजन पालन सगळं आपण करता, तुमच्या गुणाने सगळं घडतं, त्रिगुणाची शक्ती तुमच्यात आहे. असं म्हणून हात जोडले. ते म्हणाले तुम्हाला काय वर पाहिजे तो मागा. ते म्हणजे आता मी पूर्ण काम आहे, मला काहीही नको, काहीच नको मला. तुम्ही काही दिलं तरी मला नको. अहो पृथ्वीचं राज्य दिलं, स्वर्ग दिला, मोक्ष दिला तरी नको. मुक्ती ते परवसर म्हणती, माऊलींनी म्हटलंय ना, मुक्तीला सुद्धा पलीकडे सर म्हणण्याची क्षमता आहे यांच्यामध्ये. का? मुक्ती भक्तीच्या पायातला तोडर आहे. मुक्ती म्हणजे काय? पायामध्ये जसं आपण पैंजण घालतो, पायामध्ये घालतो, पाय म्हणजे खालचा भाग आहे आणि त्याच्यात घातलेलं तोडर जसं असं आहे त्याप्रमाणे मुक्ती भक्तीच्या पायातला तोडर आहे. तेव्हा भक्ती श्रेष्ठ आहे आणि मला भक्तीच करू द्या तुमची. असं म्हटल्यावर ते म्हणतात नाही, हिचं म्हणणं आहे आमच्या पार्वतीचं काहीतरी घ्या. बघ म्हणे पार्वती काही मागतायत का ते. पार्वतीने हात जोडले, म्हणले कमाल आहे तुमची, एवढे निरीच्छपणा. मग महादेव म्हणाले, हे पा कामो महर्षे सर्वोयम, तुम्हाला काहीच नकोय, तुम्ही पूर्ण काम आहात. वरम एकम वृणेथापि पूर्णात कामाभिवर्षणात, तुम्ही सगळ्या इच्छा तुमच्या परिपूर्ण झाल्यात. आकल्पंतात यशा, मी तुम्हाला आशीर्वाद देतो. आता तुम्हाला काही वर तर नकोय, पण मी आशीर्वाद तर घ्या माझा, मग आशीर्वाद द्या. आशीर्वाद हाय आकल्पांतात यश पुण्य, तुमचं यश आणि तुमचं पुण्य आकल्प, आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा आपण म्हणतो ना नामदेवांचा अभंग. आकल्प आयुष्य, तुम्हाला कल्पभर आयुष्य मिळेल आणि एवढ्या कल्पामध्ये सगळ्या कल्पात तुमची कीर्ती कमी होणार नाही. म्हणून आपण म्हणतो मार्कंडेय महाभाग सप्तकल्पांत जीवन आयुरा आरोग्य सिद्ध्यर्थम प्रसिद्ध भगवन मुने. म्हणून आपण मार्कंडेयादी सप्त चिरंजीवांची पूजा करतो वाढदिवसाच्या निमित्ताने. आता दिवे विझवायतात, दिवे विझवणं आपली संस्कृती नाहीये. दिवे लावा, ओवाळा आणि मार्कंडेयादी सप्त चिरंजीवांची पूजा करा. आकल्पंतात यश, आकल्पंत यश,
कल्पापर्यंत हे कल्प म्हणजे कोणते? वाराह कल्प. आता श्वेत वाराह कल्प चालू आहे. एवढा कल्पभर तुमचं आयुष्य राहील आणि तुमची कीर्ती कमी होणार नाही, तुमचं यश कमी होणार नाही आणि अजरामरता तथा तुम्ही अजरामर व्हाल. तुम्ही अजर म्हणजे तुम्हाला वार्धक्य येणार नाही आणि मृत्यू येणार नाही एवढ्या कल्पभर. ज्ञानम त्रैकालिकम ब्रह्मन आणि तुम्हाला त्रिकाल ज्ञत्व प्राप्त होईल आणि विज्ञानांच्या विरक्ती मत तुमची विरक्ती कायम राहील. तुम्हाला ज्ञान आणि विज्ञान प्राप्त होईल आणि मी तुम्हाला आशीर्वाद देतो. तुम्ही पुराणाचार्य असतो ते पुराणाचार्य म्हणून तुम्हाला पदवी मी बहाल करतो. पदवी कुणी दिली? ही काय एखाद्या विद्यापीठाने नाही दिली. ही काही या कागदाची पदवी नाहीये, भेंडोळ नाहीये, कॉपी करून पास झालेलं. ही आपल्या तपस्सामर्थ्याने मिळवलेली भगवंताच्या इच्छेने त्यांना दिलेली पदवी आहे. ब्रह्मवर्चस्विनो भूयात पुराणाचार्यत असतो ते. याप्रमाणे पुराणाचार्यत्व त्यांना प्राप्त करून त्यांना आशीर्वाद दिला आणि शंकर पार्वती तिथून निघून गेले. याप्रमाणे सूत म्हणतात शौनकादिकाहो एवं वरांसमुने दत्वा गात्र क्षेश्वरः देवी तत्कर्म कथयन्ननुभूतं पुरा मुना. याप्रमाणे पार्वतीसह भगवान निघून गेले. एतत् केचित विद्वांसो माया समृतमात्मनः. याप्रमाणे या भगवंताची मायेचा आख्यान जो ऐकेल त्याला सुद्धा वरदान दिलंय. ही मायेचा आख्यान जो ऐकेल आणि ऐकवेल संश्रावयेत संशृणुयात. जो ऐकवेल आणि ऐकेल त्या दोघांनाही तावुभाऊ त्या दोघांनाही काय तयोर्न कर्माशय संस्कृतीर्भवेत. त्याला त्याचं कर्माशय नष्ट होईल, त्याच्या सगळ्या वासनेचा क्षय होईल आणि त्याला संस्कृती त्याला पुन्हा संसारात येणं नाही, त्याला पुन्हा संसार कधी प्राप्त होणार नाही. त्याप्रमाणे त्यांनी या अध्यायालाच हा आशीर्वाद दिलेला आहे भागवतकारांनी. त्याप्रमाणे शौनकांनी प्रश्न विचारला. आता महाराज मला तांत्रिक त्याप्रमाणे अंगोपांग युद्ध आयुधाचं भगवंताचं स्वरूप काय, तांत्रिक स्वरूप काय ते मला सांगा. ही तांत्रिक पूजा म्हणजे या ठिकाणी तंत्रमार्ग सांगितलाय. तंत्रमार्ग हा भागवतामध्ये सांगितलाय म्हणजे भक्तिमार्ग सांगितलाय. सगळ्या प्रकारचं कर्म सांगितलंय, भक्तिमार्ग सांगितलाय, उपासना सांगितली आहे, त्याप्रमाणे तंत्रमार्गही सांगितलाय. आणि हा तंत्रमार्ग हा फार महत्त्वाचा आहे कारण या तंत्रमार्गाच्या निमित्ताने भगवंताची पूजा त्याला पांचरात्र तंत्र असं म्हणतात. नारदाने निर्माण केलेलं आहे. पांचरात्र तंत्र हे नारदाने निर्माण केलेलं आहे. ते माझ्या नारदाने निर्माण केलेल्या या तंत्राचा विधी त्याचं स्वरूप सांगितलं आणि भगवंताच्या या स्वरूपाचं वर्णन सूक्ष्म स्वरूपात कसं करता येईल, तत्वज्ञानाच्या दृष्टीने भगवंताचं स्वरूप कसं आहे त्यांनी सांगितलं. भगवंत काय आहे, ईश्वर कसा आहे. आपण म्हणतो त्यांनी शंखचक्र गदा पद्म धारण केलेत, हो मान्य आहे, पण आता ते सगुण रूप झालं. पण तात्विक रूप काय? तात्विक असं आहे भगवंताचं लज्जो तरो धरो लोभो. भगवंताचा वरचा ओठ हा लज्जा आहे. लज्जा तरो धरो लोभो, अधरो लोभो. वरचा ओठ लज्जा आहे, खालचा ओठ लोभ आहे. ज्योत्स्नो स्मयो भ्रमाः. त्याप्रमाणे भगवंताची जी ज्योत्स्ना आहे म्हणजे चांदण आहे, भगवंताच्या अंगाचं पडलेलं जे चांदण आहे ते स्मयो भ्रमाः. ते या ठिकाणी भगवंताचं हास्य जे आहे, हास्य करीच माया असं वर्णन केलेलं आहे. त्याचं हास्य म्हणजे माया आहे. भगवंत हसले की समजायचं आपल्यावर माया पडली. याप्रमाणे त्यांच्या अंगावर असलेले रोम म्हणजे वृक्ष आहे. त्याप्रमाणे भगवंताच्या कौस्तुभ व्यपदेशेनं कौस्तुभमणी म्हणजे तेजाचं स्वरूप आहे. भगवंतांनी तेज तत्व आपल्याजवळ ठेवलंय, ते कौस्तुभ मण्याच्या द्वारे ठेवलंय. आणि वास छंदोमयम पीतम. भगवंताचं जे वस्त्र आहे ते छंदोमय वेदमय भगवंताचं वस्त्र आहे. वस्त्र म्हणजे काय, अशा रेशमी वस्त्र नाही असतं, रेशमाचं नाही आहे, ते कोणत्या धाग्याचं नाही, मग कशाचं आहे, वेदरूपी धाग्याचं आहे. वेदाचा धागा, वेदाचे धागे जर केले तर त्याचं वस्त्र जे होईल ते छंदोमय वस्त्र होईल. छंद म्हणजे त्रिष्टुप छंद, जगती छंद, गायत्री छंद. कारण छंदातून वेद व्यक्त झाला ना, छंदातून छंदांशी असे परिणामी आपण म्हणतो ना, हे छंद म्हणजे वेद. ज्याप्रमाणे वेदाचे जे ऋचा प्रगट झाल्या ते छंदात प्रगट झाल्या, ते भगवंताचं वस्त्र आहे. आणि ब्रह्मसूत्रम, आणि भगवंताने ब्रह्मसूत्र धारण केले जानवं, ते त्रिविध स्वरम, 3 स्वर आहे. साम वेद जो आहे तो फक्त साम अप
हे 3 स्वर आहेत सामवेदामध्ये. सा म प, कारण प हा अचल स्वर आहे, सा पहिला स्वर आहे, आणि म सा म प एवढ्यामध्ये सामवेद आहे. पूर्वी 7 स्वर नव्हते, 3 स्वर होते, म्हणून त्रिवृत म्हटले. हे जे आपल्या जानव्याला 3 धागे आहेत ना, ते कशाचे? सा म प म्हणजे सामवेदाचे. याप्रमाणे बिभर्ती सांख्यम योगंच, भगवंताचे कुंडल म्हणजे सांख्य आणि योग हे कुंडल आहेत. त्याप्रमाणे भगवंतानी ओजस हो बलोयुतम मुख्य तत्व गदान दधत. ओज ताकद सामर्थ्य हे गदेच्या द्वारे भगवंतानी धारण केलेले आहे, आणि पाण्याचं तत्व म्हणून शंख धारण केलाय. अपाम दरवरम ते तेजस तत्व सुदर्शनम, सुदर्शन चक्र हे तेजस तत्व आहे. याप्रमाणे नभ तत्व हे भगवंतानी धारण केलंय, आणि चर्मतमोमयम जी ढाल आहे अशी, म्हणजे तलवार आणि ढाल, ही ढाल आणि तलवार हे काय आहे ते म्हणतात, हे नभ तत्व आहे आणि चर्म तत्व आहे. त्यानंतर कालरूप धनुष्य आहे. भगवंताच्या हातात जे धनुष्य आहे, शार्ंग धनुष्य, ते काळरूपी आहे. ज्याचा काळ येतो भगवंत त्यावरती बाण मारतात असं त्याचा अर्थ होतो. कालरूपम धनुषांगम तथा कर्ममय शुद्धीम, आणि इशुधी म्हणजे बाण किंवा भाता, हे काय? तो कर्ममय आहे, कर्माचा भाता आहे, आणि काळाचं धनुष्य आहे. बघा आता याच्यातून कोणी सुटत नाही, या धनुष्यातून आणि बाणातून कोणी सुटत नाही. याप्रमाणे भगवान भगव शब्दार्थम, भग म्हणजे काय तर भग या शब्दाचा अर्थ आपल्यामध्ये दिव्यत्व, तेजस्तत्व, आणि भगवंतांनी लीलारूपी कमल धारण केलेलं आहे. आणि धर्म यश हे भगवंताचे स्वरूप, जे 6 षड्गुणैश्वर्यता म्हणतो ते धर्मश यशश श्रिया. याप्रमाणे भगवंताचं स्वरूप मी तुला सांगितलं. त्यानंतर आता वासुदेव संकर्ष प्रद्युम्न आणि अनिरुद्ध ही जी चतुर्व्यूहोपासना आहे, या चतुर्व्यूहोपासनेचे जे वर्णन करतील आता उद्याच्या चिंतनामध्ये. थोडक्यात आपण चतुर्व्यूहोपासना समजून घेऊ, आणि त्यानंतर आपल्याला उद्या भागवताची समाप्ती होणार आहे. तर भागवताची समाप्ती म्हणजे भागवत चालूच असतं. भागवत हे आपल्या अंतःकरणात नेहमी चालू असण्याचा चिंतनाचा विषय, तो संपत नसतो. परंतु या काळाच्या दृष्टिकोनातून यावर्षी 5 महिने आलेले होते. या 5 महिन्याच्या काळात आपण जे भागवताचं एक प्रासंगिक स्वरूपाचं चिंतन केलं, त्याची एक लौकिक स्वरूपाची समाप्ती आहे. ती उद्या दशमीला होईल. नेहमीप्रमाणे परंपरेप्रमाणे दशमीला समाप्ती होत असते. तर उद्याच्या दशमीच्या निमित्ताने उद्या आपण 11 वाजता का 11:30 ठेवायचं, ठीक आहे? तर उद्या आपण 11:30 ते 12:30 या वेळेमध्ये भागवत होईल, आणि 12:30 ते 1 पर्यंत प्रसाद वाटप होईल, आणि 1ला नैवेद्य आरती होईल, आणि सर्वांनी या ठिकाणी भागवताचा प्रसाद उद्या घ्यायचा आहे. याप्रमाणे आजचे हे चिंतन या ठिकाणी थांबवतो, आणि उद्या त्या चिंतनासाठी आपल्याला पुन्हा उद्या आमंत्रित करतो. हरे नमः. पुंडली गवर्धे हर विठ्ठल, सीताकांत स्मरण जय जय राम, पार्वती पते हर हर महादेव, श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः. हरे राम